नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक लक्ष्मण कोठावळे, द्वितीय वर्ष कला शाखा, विषय स्तर मराठी पेपर क्रमांक 2 या वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. ऑनलाईन लेक्चरमध्ये आतापर्यंत आपण सामान्य स्तर मराठी पेपर क्रमांक 2 या अभ्यासक्रमाची माहिती पाहिली. त्याचबरोबर विषय स्तर मराठी पेपर क्रमांक 1 या अभ्यासक्रमाची माहिती पाहिली. आज आपण SYBA या वर्गामध्ये मराठी स्पेशल विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी विषय स्तर पेपर क्रमांक 2 याची माहिती पाहणार आहोत. या विषयाचं नाव आहे साहित्य विचार. प्रथम सत्रासाठी 100 गुणांची ही परीक्षा आहे. त्यामध्ये 10 गुणांची तोंडी परीक्षा आहे, 20 गुणांची चाचणी परीक्षा आहे आणि 70 गुणांची लेखी परीक्षा आहे. असा प्रथम सत्रासाठी 100 गुणांचा अभ्यासक्रम आहे आणि विषयाचं नाव साहित्य विचार. या प्रथम सत्रामध्ये एकूण 3 प्रकरणांचा आपणाला अभ्यास करायचा आहे. पहिलं प्रकरण क्रमांक 1, त्याचं नाव आहे साहित्याचं स्वरूप आणि प्रयोजन. प्रकरण क्रमांक 2 याचं नाव आहे साहित्याची निर्मिती प्रक्रिया. आणि प्रकरण क्रमांक 3 या प्रकरणाचं नाव आहे साहित्याची सामाजिकता व भाषा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळानं हा अभ्यासक्रम का ठेवलेला आहे याचे काही उद्देश आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 3 उद्देश आहेत. पहिला उद्देश असा आहे, विषय स्तरावर मराठी पेपर क्रमांक 2 साहित्य विचार हा अभ्यासक्रम शिकवत असताना विद्यार्थ्यांसाठी भारतीय साहित्य विचार आणि पाश्चात्य साहित्य विचार या भारतीय आणि पाश्चात्य साहित्य विचारांच्या आधारे साहित्याची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगणे, साहित्याचं स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आणि साहित्याची प्रयोजने विद्यार्थ्यांना समजावून सांगणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. दुसरं एक उद्दिष्ट आहे की साहित्याची निर्मिती कशी होते, त्या साहित्याची निर्मिती प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगणे. आणि तिसरं जे काही उद्दिष्ट आहे ते महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की साहित्याची भाषा आणि शैली विचार विद्यार्थ्यांना समजावून सांगणे. ही 3 उद्दिष्ट आहेत. उद्दिष्ट म्हणजे हेतू, हेतू म्हणजे प्रयोजन. हे प्रमुख हेतू आहेत आणि प्रकरण आहेत 3. पहिल्या प्रकरणामध्ये कोणते कोणते मुद्दे आहेत? पहिल्या प्रकरणाचं नाव आहे साहित्याचं स्वरूप आणि प्रयोजन. यामध्ये आपल्याला साहित्याची संकल्पना या मुद्द्याचा विचार करायचा आहे. साहित्याचं स्वरूप आपल्याला पाहायचं आहे. साहित्यासंबंधी विविध विचारवंतांनी व्याख्या सांगितल्या आहेत. त्यामध्ये भारतीय विचारवंत आहेत, त्यामध्ये पाश्चात्य विचारवंत आहेत, संस्कृत विचारवंत आहेत, मराठी विचारवंत आहेत. या विचारवंतांनी साहित्यासंबंधी ज्या व्याख्या केल्या त्या व्याख्यांचा आपणाला परामर्श या निमित्तानं घ्यायचा आहे. त्यानंतर साहित्याचं प्रयोजन. प्रयोजन म्हणजे हेतू, प्रयोजन म्हणजे उद्देश. तर साहित्याची जी काही प्रमुख प्रयोजन आहेत त्या प्रयोजनांचा आपणाला अभ्यास करायचा आहे. यामध्ये प्रामुख्याने मम्मट हा एक विचारवंत होऊन गेला. या मम्मटानं साहित्याची प्रयोजनं सांगितली आहेत.
त्या प्रयोजनांचा अभ्यास करायचा. अभ्यासक्रमाच्या माहितीसाठी या प्रयोजनांचे फक्त मी तुम्हाला नावं सांगतो. यथावकाश आपण त्याचं सविस्तर विवेचन करणार आहोत. साहित्याचं पहिलं जे काही प्रयोजन आहे त्याला इच्छापूर्ती असं म्हणतात. दुसरं जे काही प्रयोजन आहे त्याला जिज्ञासा तृप्ती असं म्हणतात. तिसरं जे प्रयोजन आहे त्याला आत्माविष्कार असं म्हणतात. चौथं जे प्रयोजन आहे त्याला अनुभव विश्वाची समृद्धी असं म्हणतात. पाचवं जे काही प्रयोजन आहे त्याला विरेचन असं म्हणतात. सहावं जे काही प्रयोजन आहे त्याला स्वप्नरंजन असं म्हणतात. सातवं जे काही प्रयोजन आहे त्याला उद्बोधन असं म्हणतात. आठवं जे काही प्रयोजन आहे त्याला प्रचार असं म्हणतात. आणि साहित्याचं नववं प्रयोजन आहे आनंद. या 9 प्रयोजनांचा विचार आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये करावयाचा आहे. साहित्य विचाराचं दुसरं जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे साहित्याची निर्मिती प्रक्रिया. साहित्य कसं निर्माण होतं? प्रामुख्याने 4 निर्मिती प्रक्रियांचं विवेचन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. साहित्य निर्मितीबाबत कसं निर्माण होतं? त्याच्या ज्या काही अभिजात शक्ती आहेत त्या प्रामुख्याने 4 आहेत. पहिली जी काही शक्ती आहे ती आहे कल्पनाशक्ती. कल्पनाशक्तीच्या माध्यमातून लेखक आणि कवी आपली साहित्याची निर्मिती करू शकतो. दुसरी साहित्याची निर्मिती प्रक्रिया प्रतिभाशक्ती. यालाच वेडाची बहीण असं म्हणतात. ही जन्मजात असावी लागते. उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ. प्रतिभाशक्तीच्या जोरावरती ही साहित्य निर्मिती होते. तिसरी जी काही प्रक्रिया आहे ती स्फूर्ती शक्ती आहे. कसं साहित्य निर्माण होतं? कधी कधी लेखकाला उर्मी येते आणि मग तो कविता, कथा, कादंबरी लिहितो. त्याला जर विचारलं की तू आता कविता कर, तो करू शकत नाही. त्याला विशिष्ट अवस्था प्राप्त करावी लागते. उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये चूल असते, चुलीमध्ये राखेचा ढेपसा असतो आणि त्या ढेपशामध्ये विस्तव असतो. तो काही आपणाला दिसत नाही. परंतु आपण जर फुंकर मारली, राख उडून जाते आणि विस्तव आपणाला दिसतो. अशा प्रकारची स्फूर्तिशक्ती उत्स्फूर्तपणे आविष्कृत होते. नंतर कथा, कविता निर्माण होतात. त्यानंतर चौथ्या प्रकारची जी काही शक्ती आहे ती चमत्कृती शक्ती. या चमत्कृती शक्तीचे विवेचन आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर प्रकरण क्रमांक 3 शेवटचं. या प्रकरणाचं नाव आहे साहित्याची भाषा व सामाजिकता. यामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? साहित्य आणि समाज यांचा काय परस्पर संबंध आहे? घनिष्ठ संबंध आहे. एखादी साहित्यकृती निर्माण होते, कथा निर्माण होते, कविता निर्माण होते, कादंबरी निर्माण होते. त्या कादंबरीमध्ये त्या त्या समाजाचं प्रतिबिंब पडत असतं. मग त्या समाजाच्या चालीरीती असतील, काही रूढी परंपरा असतील, काही उत्सव असतील. मग शहरातलं वर्णन असेल, ग्रामीण भागातलं वर्णन असेल, आदिवासी भागातलं वर्णन असेल, लोकसाहित्याचं वर्णन आहे. ते साहित्य आणि समाज हा परस्पर संबंध असतो. त्यानंतर साहित्याची मूल्य, जीवन जगण्याची जी जीवनमूल्ये आहेत तीच जीवनमूल्य साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असतात. त्या साहित्य मूल्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर साहित्याची भाषा. मग साहित्यामध्ये अलंकार आहेत, प्रतिमा आहेत. भाषेमध्ये प्रतिमा आहेत, अलंकार आहेत, उपमा आहेत, प्रतीक आहेत. भाषेचा वक्रोक्ती व्यापार आहे. त्यानंतर साहित्याची वाचनाची काय आवश्यकता आहे? या विविध मुद्द्यांचा विचार आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. अशा प्रकारे आपण द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये विशेषतर मराठी पेपर क्रमांक 2 या अभ्यासक्रमाची प्रास्ताविक आणि प्रकरणांची माहिती पाहिली. आपण आता अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. फक्त आज या तासाला आपण पहिली व्याख्या एक थोडीशी समजावून घेणार आहोत आणि नंतर या ठिकाणी पहिलं व्याख्यान आपण थांबवणार आहोत. या ठिकाणी आपण एक व्याख्या समजावून घेणार आहेत. प्रसिद्ध संस्कृत विचारवंत यानं साहित्याची व्याख्या सांगितली आहे. त्याचं नाव आहे वामन. वामनाने एक व्याख्या सांगितली आहे. साहित्य कसं असावं
रीतिरात्मा काव्यस्य. रीती म्हणजे पद्धत. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना, ही वागण्याची रीत आहे, ही बोलण्याची रीत आहे, ही चालण्याची रीत आहे. तसं साहित्यसुद्धा चांगल्या गुणांनी असावं आणि तो काव्याचा आत्मा आहे. रीतिरात्मा काव्यस्य. म्हणजे विशिष्ट रीतीनं लिहिलेले जे काही काव्य आहे, त्यालाच कविता म्हणावी, काव्य म्हणावं, असं वामन म्हणतात. मग त्याचं एक उदाहरण आहे. एक निसर्गविषयक कविता आहे, की प्रभात काळी उधळण झाली नभात गुलाली, पक्ष्यांच्या मधुर स्वरातून जाग विश्वाला आली. पक्षी गाती गोड गाणी वर आला रवी गगनी, प्रीत लेवुनी वधू वसुंधरा आली सृष्टी राणी. पवनधरी अंतरपाठ वधू वरामधुनी, जलधारा वर्षाव करी अक्षतांचा नभातुनी. तुझ्या भांगात पेरणी केली कुमकुम किरणांनी, कोकिळा बनात गाई मंगल अष्टकाचे गाणी. जाण्याची वेळ झाली वसुंधरे डोळ्यात काग पाणी, मीही करून घालतो माला काव्य फुलांची, औक्षवंत राहो देवा जोडी रवी वसुंधरेची. म्हणजे वामनाने जी व्याख्या सांगितली रीतिरात्मा काव्यश, त्याला अनुसरून ही अरुण सातपुते हा एक कवी आहे ग्रामीण भागातील. त्यानं निसर्गाचं वर्णन करणारी ही एक अतिशय महत्त्वाची कविता, की जी आपल्याला नव्यानं ऐकायला मिळाली असेल. आपल्याला बालकवींची सर्वसाधारण कविता माहिती आहे, की श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. अगदी तशाच पद्धतीनं यमक अलंकारानं रीतीनं नटलेली ही कविता अतिशय सुंदर आहे. या कवितेचा परामर्श आणि ह्या व्याख्या ते प्रयोजन आपण यथावकाश दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.